नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण हे एक छोटंसं ड्रॉइंग, सिंपल ड्रॉइंग AutoCAD मध्ये कसं ड्रॉ करतो हे पाहायचं आहे. सगळ्यात पहिलं याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी लिमिट्स कसे सेट्स करायचे, युनिट्स मिलीमीटरमध्ये कसं आहे, हे कसं चेक करायचं हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून घ्या. लिमिट्स आपण सेट करतो, युनिट्स मिलीमीटर्समध्ये देतो. आणखी एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. जसं तुम्ही ह्या स्क्रीनवरती पाहताय. हा एक रेक्टँगल आहे आणि ह्या रेक्टँगलची डायमेन्शन A3 साइज शीटची जी डायमेन्शन आहे म्हणजे 420 बाय 297 ही डायमेन्शन्स इथं घेतलेली आहेत आणि एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. इथून पुढे जे मी ड्रॉइंग ड्रॉ करेन ते ह्या रेक्टँगलच्या आत असेल. इथं मी जी साईज घेतलेली आहे ती A3 साईज आहे. तुम्ही A4 साईज घेऊन सुद्धा करू शकता. फक्त A4 साईजची लेंथ आणि हाईट आपल्याला तिथं इनपुट करावी लागेल. या व्हिडिओला पाहायच्या अगोदर लिमिट्स आपण कसे सेट केले, A3 शीटची डायमेन्शन कशी दिली हे नक्की बघा. हे ड्रॉइंग आपण ड्रॉ करू. सगळ्यात पहिला मी ही 45 लेंथची असणारी लाईन ड्रॉ करतो. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, सपोज हा पॉइंट मी दिला, लेंथ आहे 45 एंटर. सगळ्यात महत्वाचं इथला आर्थोमोड, इथे एक आर्थोमोड म्हणून सिम्बॉल दिसतो आपल्याला. हा आर्थोमोड ऑन ठेवा. ठीक आहे. इथे क्लिक केलं तर तो ऑफ झाला. आता पुन्हा क्लिक केल्यानंतर तो ऑन झाला. तर तो आर्थोमोड ऑन ठेवा. त्याच्यानंतर विड्थ आपण इथं लेंथ 45 काढली. त्याच्यानंतर नेक्स्ट हाईट जी आहे ती 8 आहे. नेक्स्ट हाईट 8 घेतली. त्याच्यानंतर डिस्टन्स किती आहे बघा, इकडं 17 आहे. 17 आहे. त्याच्यानंतर हाईट आहे 14. त्याच्यानंतर पुन्हा डिस्टन्स इकडं असेल 17. त्याच्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स पुन्हा आहे 8. मी लाईन कमांड मध्येच आहे. लाईन कमांड मधून मी एंड झालेलो नाही किंवा एक्झिट झालेलो नाही. एकदा लाईन कमांड घेतल्यानंतर मी वारंवार त्याच कमांडचा यूज करून फक्त लाईन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ड्रॉ करतोय. मी कमांड मधून एक्झिट कुठेही झालेलो नाही. तर मी एंटर बटन प्रेस करत चाललोय. आता त्याच्यानंतर पुन्हा लेंथ किती आहे, 45 आहे. पुन्हा टाईप करतो 45 एंटर. मी पुन्हा एंटर जर केला आता तर मात्र मी कमांड मधून का होईल, एक्झिट होईल. एंटर बटन जर दोनदा प्रेस केलं तर मी कमांड मधून एक्झिट होईल. आता पुन्हा मी हा ब्लॉक कंप्लीट करतो. हा ब्लॉक मी कंप्लीट करतो. हा बरोबर मी जिथून ड्रॉइंग स्टार्ट केलं तिथं येऊन एंड केलं तर मला ऑटोमॅटिक ही हाईट 30 इथं दिसते. जी या ड्रॉइंग मध्ये इथं ही हाईट जी आहे ती 30 आहे. जर मी इथं आलो आणि हा जो पर्टिक्युलर पॉइंट जर मी सिलेक्ट केला, क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर मी आता एंड केल्यानंतर ही लाईन कमांड काय होईल, लाईन कमांड मधून आपण एक्झिट होऊ. मी एंटर बटन प्रेस केलं. हा असा सिंपल ब्लॉक आपण क्रिएट करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर हा इकडचा जो सर्क्युलर, हाफ सर्क्युलर पोर्शन आहे हा मला क्रिएट करायचा आहे. हा क्रिएट करण्यासाठी मी काय करतो पहा, मी सर्कल कमांडमध्ये गेलो. सर्कल कमांडमध्ये मी सेंटर आणि रेडियस ऑप्शन सिलेक्ट केला. सेंटर ऑप्शन रेडियस सिलेक्ट केल्यानंतर मी या लाईनला आल्यानंतर मी या लाईनला आल्यानंतर लाईनवरती कर्सर ठेवल्यानंतर मला ऑटोमॅटिक इथं एक मिड पॉइंट असा ऑप्शन दिसतो. तो ऑप्शन दिसण्यासाठी सगळ्यात पहिला महत्वाचं इथे येऊन मला इथं हा रेक्टँगलर शेप असणारा जो एक सिम्बॉल दिसतो आपल्याला, ज्याच्यावरती मी कर्सर ठेवला तर तिथं दिसतं ऑब्जेक्ट स्नॅप, OS स्नॅप. F3 बटन प्रेस करून सुद्धा तुम्ही तो ऍक्टिव्ह किंवा डिऍक्टिव्ह करू शकता. इथं मी क्लिक केल्यानंतर मला हे एवढे ऑप्शन दिसतात. मी म्हणेन की तुम्ही हे सगळे ऑप्शन काय ठेवा, चेक ठेवा. हे सगळे ऑप्शन चेक ठेवा. त्यांना अनचेक करू नका, जेणेकरून आपल्याला ड्रॉइंग मध्ये त्याचा यूज करता येईल. हे जर ऑन असेल तरच मला इथं या लाईनवरती कर्सर घेऊन आल्यानंतर पर्टिक्युलर ह्या पॉइंटला जर मी कर्सर स्थिर ठेवला तर मला मिड पॉइंट हा ऑप्शन दिसेल. तो दिसल्यानंतर मी तिथं क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर मी रेडियस पुट करेन. रेडियस किती आहे, 15. रेडियस 15 पुट केली. ठीक आहे. आता रेडियस 15 पुट केल्यानंतर
अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो मी ट्रिम करतो, कट करतो. अनवॉन्टेड पोर्शन हा आहे, हा ड्रॉइंगमध्ये नाही आहे, तो डिलीट केला. त्याच्यानंतर हा अनवॉन्टेड पोर्शन आहे, ड्रॉइंगमध्ये नाही आहे, तो मी डिलीट करून घेतला. आता इथं फक्त जे आउटर बाउंड्री होती ड्रॉइंगची ही अशी, की आउटर बाउंड्री आपण काढून घेतलेली आहे. आता फक्त आतला हा जो काही सर्क्युलर पोर्शन आहे हा फक्त बाकी आहे. तर तो कसा ड्रॉ करणार? हा सर्कल जो आहे तो कसा लोकेट आहे? ह्या लाईन पासून 33 एवढ्या डिस्टन्स वरती आणखी ही जी टोटल हाईट आहे या हाईटच्या मिडवे ह्या लाईन वरती, म्हणजे इकडून 33 डिस्टन्स वरती आणि इथून ह्या लाईन पासून म्हटलं तर तो किती? 14 आणि 8 22 आणि इकडची हाईट आहे 8, सो 30 भागिले 2 बरोबर इथून एवढ्या हाईट वरती आहे. तो 15 एवढ्या हाईट वरती आहे. 30 भागिले 2 15 एवढ्या हाईट वरती आहे. आता मी लाईन ड्रॉ करून घेतो सिंपल. मी लाईन मध्ये गेलो. ही जी हाईट आहे, ही जी हाईट आहे, ह्या हाईट वरती सुद्धा मी कर्सर घेऊन आल्यानंतर ह्या पर्टिक्युलर लेंथचा मिड पॉइंट जो आहे, ह्या मिड पॉइंट पासून मी एक लाईन ड्रॉ करून घेतली. एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि एंटर बटन प्रेस केलं. सिंपल एक लाईन ड्रॉ केली मी. तर पुन्हा लाईन मध्ये मी गेलो. आता ही 33 डिस्टन्स असणारी मी एक रेफरन्स लाईन क्रिएट करून घेतो. इथं मी पॉइंट ठेवला. त्याच्यानंतर इथं डिस्टन्स आता मी किती देतो? 33 डिस्टन्स दिलं. एंटर. आणि आता हॉरिझॉन्टल लाईन मी काढली. आता मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो समवेअर इथं. एंटर. सॉरी, लाईन, ही लाईनचा हा पॉइंट जो आहे, ह्या पॉइंट पासून लाईनचा हा पर्टिक्युलर पॉइंट पासून मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय. जस्ट मला सर्कलचा सेंटर लोकेट करण्यासाठी लाईन कमांडचा यूज केला मी. आणि आता मी एंटर बटन प्रेस केल्यानंतर मी कमांड मधून काही एक्झिट होईल. आता एक्झिट झालो. आता एक्झिट झाल्यानंतर हा जो सर्कल आहे ज्याची रेडियस 10 आहे, डायमीटर 20 आहे, तो मी ड्रॉ करतो. मी सर्कलमध्ये गेलो. सेंटर आणि डायमीटर किंवा सेंटर आणि रेडियस सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सेंटर आणि डायमीटर मी दिला. सेंटर आहे हा आणि डायमीटर किती आहे? 20. डायमीटर 20. ओके. सो सेंटर दिला मी आणि डायमीटर दिलेला आहे. आता हा दिल्यानंतर अनवॉन्टेड जो काही पोर्शन आहे ड्रॉइंग मधला तो मी आता डिलीट करतो. अनवॉन्टेड पोर्शन कोणता आहे? ट्रिम कमांड मध्ये गेल्यानंतर ट्रिम कमांड मध्ये जाऊन ही लाईन तिथं नाही आहे, डिलीट केली. त्यानंतर ही लाईन तिथं नाही आहे, डिलीट केली. ही लाईन नाही आहे, डिलीट. 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 ओके. तो जो ड्रॉइंग मध्ये दिसतो आपल्याला पोर्शन, हा इतकाच पोर्शन इथं बाकी आहे. मी एंटर बटन प्रेस केलं. ट्रिम कमांड मधून मी एक्झिट झालो. आता ह्या ड्रॉइंगला आपण डायमेन्शन्स देऊ. ड्रॉइंगला डायमेन्शन्स देऊ. पुन्हा इथं डायमेन्शन्स कमांड मध्ये गेलो. अनोटेशन्स मध्ये डायमेन्शन्स मध्ये गेलो. आता मी पर्टिक्युलर ह्या लाईन वरती आलो. इथं बघा, त्या लाईन वरती जस्ट कर्सर घेऊन आल्यानंतर ऑटोमॅटिक ते आपल्याला तिथं डिस्टन्स दाखवतं. 45 तिथं दिसतं. मी 45 ते दिसल्यानंतर एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या ओरिएंटेशनला, ज्या पोझिशनला हवं आहे तिथे एकदा क्लिक करा. ही लेंथ झाली 45. त्याच्यानंतर हा जो सर्कल दिसतोय आपल्याला, या सर्कलचा डायमीटर किती आहे? 20 आहे. सर्कल वरती मी कर्सर घेऊन आलो. कर्सर थोडा स्थिर ठेवला. 520 तिथं दिसल्यानंतर मी एकदा क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर मग पुन्हा ते डायमेन्शन अनोटेशन दिसण्यासाठी मी पुन्हा एकदा क्लिक केलं. आता दोनदा क्लिक केल्यानंतर तिथे 20 डायमेन्शन आपल्याला दिसतंय. पुन्हा हा सर्कल ह्या लाईन पासून 33 डिस्टन्स वरती आहे. ते मला लोकेट करायचं आहे. पुन्हा मी हा हा पॉइंट घेतला. आणखी मी हा इथला कुठला तरी एक पॉइंट मी सिलेक्ट करतो. इथं कर्सर घेऊन गेलो. हा पॉइंट सिलेक्ट केला. आणखी इथं आपल्याला ते 33 डिस्टन्स दिसतं हॉरिझॉन्टली. त्याच्यानंतर ही पर्टिक्युलर जी लाईन आहे, ह्या पर्टिक्युलर लाईन वरती मी आलो. आणखी 17 दिसल्यानंतर मी एकदा क्लिक केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्लिक केलं. सो 17 डायमेन्शन इथं दिसतं. त्याच्यानंतर 14 ही व्हर्टिकल लाईन आहे. ह्या व्हर्टिकल लाईन वरती मी आल्यानंतर थोडंसं मला थांबावं लागेल, वाट बघावी लागेल. 14 एकदा दिसल्यानंतर मी क्लिक केलं आणि 14 नंतर हे जे आहे मी बाहेर घेतलं, पुन्हा क्लिक केलं. आता त्याच्यानंतर ही लेंथ आहे 8. ह्या लाईन वरती आलो मी जस्ट एकदा क्लिक केलं. क्लिक करून जिथं मला हवं होतं तिथं मी घेऊन जाईन कर्सर आणि क्लिक करेन. हे झालं डिस्टन्स 8.
त्याच्यानंतर 520. आता फक्त राहिली ही रेडियस 15 द्यायची. जस्ट कर्सर तिथं घेऊन या, ऑटोमॅटिक ते आपल्याला R15 तिथं दिसेल. एकदा क्लिक करा. त्याच्यानंतर R15 कुठं तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे आहे त्या लोकेशनला आणल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करा. अशा पद्धतीनं हे जे ड्रॉइंग इथं आपल्याला ड्रॉ करायचं होतं ते कंप्लीट झालेलं आहे. बघा सगळे डायमेन्शन दिले की आपण 45, 33, 17, 14, हे डिस्टन्स 8च आहे. ह्या डिस्टन्सवरती मी आलो. सपोज डायमेन्शन्समध्ये ह्या डिस्टन्सवरती आलो इथं. तर मला 8 दाखवलं पाहिजे ते ना. 8. थोडंसं कर्सर मला स्थिर ठेवावं लागेल. किंवा हा पॉइंट आणखी हा पॉइंट ह्यातलं डिस्टन्स जर मी घेतलं तर हे 8 इथं दिसतं. मी हा पॉइंट सिलेक्ट केला आणि हा पॉइंट सिलेक्ट केला. त्यातलं डिस्टन्स किती आहे? 8 आहे. सो इथला डिस्टन्स आहे 8, हे डिस्टन्स आहे 14, हे डिस्टन्स आहे 8. आतला जो काही आहे सर्कल त्याचा डायमीटर आहे 20 आणि बाहेरचं जे काही आहे हाफ सर्कल आहे त्याची रेडियस आहे 15. So अशा पद्धतीनं हे एक सिंपल ड्रॉइंग आपण इथं ड्रॉ केलेलं आहे. महत्वाचं पहिल्यांदा आउटर लाईन मी काढून घेतली, आउटलाईन काढून घेतली आणि आउटलाईन एकदा काढून घेतल्यानंतर आतला हा सर्कल मी काय केला? लोकेट केला. अशा पद्धतीने तुम्ही हे ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. थँक यू.